करकटावरी ठेवोनिया
सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा ज्ञानी काही नवदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरी अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ क्रोध लोभ माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ तेने अनेक काही नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा तेने अनेक काही नंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा तुका मने धनी विठ्ठल मी सेवक धनी विठ्ठल मी सेवक तुका मने धनी विठ्ठल मी सेवक धनी विठ्ठल मी सेवक धनी विठ्ठल मी सेवक तेने अनेक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा
सर्वांनी हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, गौ माता की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। नित्य ध्यात से गोविंदा, काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, नेनो अनिक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा, तुका म्हणे एक, तुका म्हणे एक, धनी विठ्ठल मी सेवक, नेने अनिक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा विठ्ठल 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 वादा विठ्ठल 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 परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन हासं गोपिका चित्तहारी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोग पीठे तटे विमरथ्यं परम कुण्डलिकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग कलावन्यजीयोधरार्थावतारं कलङ्कं कन्तेषोऽधिकामिमतिमन्त्रं, खलानीशिवादापनोदार्ह दक्षं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा
विष्णवे सर्व जिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे ब्रह्म विष्णवे अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथेना ततो ज्ञान राजा सुपात्र तया आठपिता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मस्तक हे पाया मस्तक हे वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या येवोनी संसारी मी तो एक जाणे हरी नेने अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते वैराग्य मूर्ती देवनिवासी साधकांचे मायबाप अज्ञानी जडजीवाचा उद्धार करणारे महान संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ अजी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय हा मानवी देह प्राप्त झाल्यानंतर या प्रपंचामध्ये येऊन सुद्धा आम्ही कोणतं काम करणार, आम्ही कोणती साधना करणार आणि कशा प्रकारे आम्ही त्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती करून त्याचं सानिध्य प्राप्त करणार. इकडे लक्ष द्या, गडबड करू नका. इथपर्यंत संसारात येण्याचं काय प्रयोजन असलं पाहिजे हे संत या आत्माभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी उपस्थित सर्व दुःखार्कित जनसमुदाय, आपण सर्वजण कैलासवासी अखंड सौभाग्यवती शीतलताई भाऊसाहेब कारगड
या ताईच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणजे वर्षश्राद्ध या विधीनिमित्त दुःखित अशा अंतःकरणाने उपस्थित आहे. आज फक्त करगळ परिवारच नाही, फक्त आप्तेष्ट नातेवाईकच नाही, तर ज्या व्यक्तीला या ताईच्या जाण्याचं कारण कळतं तो व्यक्ती डोळे भरून रडल्याशिवाय राहत नाही. हृदयाला कुठे ना कुठेतरी पाझर फुटतो आणि फार फार मोठं दुःख अंतःकरणामध्ये येतं. कोण मरत नाही, प्रत्येकालाच मरण आहे. इथपर्यंत कुणी सुद्धा अमरतत्व प्राप्त करून आलेलं नाही. जन्मजया मृत्यूतया. मरण दुःख देत नाही, मृत्यूची कारण दुःखाची. मृत्यू प्रत्येकाला आहे. त्यानंबर आहे सांगतात देहाचे गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाची या परी. पण खऱ्या अर्थानं फुल उमलले म्हटल्यानंतर कधी ना कधीतरी ते कोमजणार, कधी ना कधीतरी ते सुकणार. हे चक्र आहे जन्म मरणाचं. पण याच्याही पेक्षा जास्त दुःख या गोष्टीचं आहे की ताईचं हे जाणं कुणाच्या तरी हलगर्जीपणामुळे जर घडलं असेल तर याच्या पाठीमागे फार मोठा दोष वैद्यकीय क्षेत्राला आहे. कुठेतरी आपल्या कमी अज्ञानामुळे, आपल्या कमी ज्ञानामुळे, कुठेतरी आपल्या कमी प्रयत्नामुळे, आपल्या कमी अनुभवामुळे जर आपल्या हलगर्जीपणाने एखाद्याचा जीव जात असेल तर याचं पापही तितकं मोठं सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात असेल वृंदावनचे प्रेमानंदजी महाराज. काल सहज पाहता पाहता एक रील मला पाहायला मिळाली की एका वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी त्या महाराजांना प्रश्न केला, म्हणजे महाराज आम्ही या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याचदा अशा घटना घडतात. त्यांनी स्पष्टपणे तिथं सांगितलं की या क्षेत्रामध्ये काम करत असताना कधी कधी आमच्या चुकीमुळे काही प्रसंगी एखाद्याचा जीव जातो. आमच्या चुकीमुळे काही प्रसंगी गोष्टी अघटित घडतात. का हो महाराज, आम्ही ते मुद्दामून नाही करत, पण ती गोष्ट आमच्या हातून घडते. मग याचं पाप आम्हाला लागेल का? आम्ही त्या कुटुंबालाही सांगू नाही शकत की आमच्या चुकीमुळे झाले. तुम्ही तुमची चूक सांगा अथवा सांगू नका, पण सगळ्यांच्या चुका आणि सगळ्यांचं चांगलं पाहणारा तो भगवान परमात्मा आहे. जगाला सांगण्याची गरज पडत नाही आपण चुकलो की आपण बरोबर आहोत. ते त्याला दिसतं आणि जे त्याला दिसतं त्या पद्धतीनं तो तिथपर्यंत फलाची प्राप्ती करून देतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांनी सुद्धा सांगितलं की जर काही गोष्टी अगदीच त्या ठिकाणी घडून आलेल्या असतील किंबहुना तिथपर्यंत त्या व्यक्तीची अवस्थाच ती झालेली असेल आणि मग त्याच्या प्रकृतीमुळे तू जर व्यक्ती गेला तर त्याचा तुम्हाला पाप नाही. तुमच्या हलगर्जीपणामुळे, तुमच्या चुकीमुळे, तुमच्या कमी प्रशिक्षणामुळे जर त्या ठिकाणी जर तुमच्याकडून चूक घडली तर मात्र नक्कीच तुम्हाला त्याचं पाप लागते. विठ्ठल विठ्ठल हे सगळं जरी आपण सगळं मान्य केलं, सगळं जरी आपण ऐकलं, सगळ्या गोष्टी, सगळ्या सांत्वना जरी ऐकल्या तरी ताईच्या जाण्याचं दुःख मात्र भरून नाही गेलं. तुम्ही आम्ही इकडे तिकडे फिरून कुठेतरी एका दोघा मित्रमैत्रिणी सोबत म्हणा, पाहुण्या रावळ्यांसोबत म्हणा, कुठेतरी पाहुणे रावळे विसरून जातील. आजचा दिवस आपण या कुटुंबाला सांत्वना देऊ, आजचा
आजचा दिवस आपण या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊ आणि यानंतर मात्र जो तो आपापल्या कामामध्ये व्यस्त होईल. पण ही गोष्ट सांगू का, या आईच्या जाण्याचं, या ताईच्या जाण्याचं सगळ्यात मोठं दुःख तिच्या तिन्ही लेकरांवरती, तिच्या पतींवरती, तिच्या कुटुंबावरती फार मोठे. असं म्हणतात, जीवनातून बाप गेला याचं दुःख जाणवत नाही, पण लेकरांची आई कधी लेकरांपासून जाऊ नये, लेकरांची आई कधी जाऊ नये. का? कारण अनेक वेळा आपण अशी उदाहरणं पाहिलेली आहेत. एखाद्या वेळी वडील गेले तर पाठीमागे आई बाप बनते आणि बापाची जागा घेऊन ती पोरांना घडवते. पण जीवनातून आईच गेली तर तो बाप आई नाही म्हणू शकत. तिच्यातलं जे मातृत्व आहे, जगात एवढी ताकद नाही जेवढी आईच्या हृदयात, जगात एवढे प्रेम नाही जेवढं आईच्या अंतःकरणात आहे, जगात एवढं मातृत्व नाही जेवढं आईच्या उदरात आहे, आणि जगात एवढी ताकद नाही जेवढी आईच्या कष्टात आहे. आईची कळब त्याची जाती, आईची कळब त्याची जाती, कळबळ्याची जाती, आईची कळबळ्याची जाती. करीला बाबीन प्रीती, कनीला बाबीन प्रीती, करीला बाबीन, करीला बाबीन, करीला बाबीन प्रीती, प्रेमी आईची कळबळ्याची जाती, आईची कळबळ्याची जाती, आईची कळबळ्याची जाती, आईची कळबळ्याची जाती. खरं आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, इसी कळवळ्याची जाती, करीला भावी प्रीती. जीवनामध्ये निस्वार्थ अंतःकरणानं आपल्यावरती प्रेम करते ती आई. कदाचित या गोष्टीची जाणीव प्रत्येकाला होईल नाही होईल, पण आईचं आपल्या जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे. आज फार लहान लेकरं आहेत, फार लहान मुलं आहेत, आणि सर्वांना कारण ज्ञात आहे की डिलिव्हरीच्या वेळी जर ऑपरेशन करत असताना काही डॉक्टर की वैद्यकीय चुकीमुळे त्या ठिकाणी चुकीचं ऑपरेशन झालं आणि त्या कारणामुळे या माऊलीला आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत आम्ही उदाहरण सांगत होतो फक्त की आई खरंच किती तातृत्ववान आहे, पण कदाचित आजच्या या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल, माझा प्राण गेला तरी चालेल पण माझ्या लेकराला, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. मुलाला वाचवलं आणि स्वतःचा प्राण गमावला. आई म्हणतात होती, मूल वाचलं आणि आई गेली. त्या लेकरानं आईचं तोंडही पाहिलं नाही, तिची ओळखही झाली नाही त्याला. कदाचित आपण सगळेजण या गोष्टीला जाणू नये. लहान बाळ असतं ना बाबा,
त्याला बाह्य जगाचं ज्ञान नसतं, त्याला बाहेरच्या गोष्टीची आवड नसते. ते जर रडायला लागलं ना, त्याच्याजवळ तुम्ही खेळणं द्या. त्याला खेळण्याची गरज नाही, त्याच्याजवळ तुम्ही खाऊ द्या. त्याला खाऊही नकोसं वाटतं. जेव्हा अंतःकरणातून ते बाळ रडतं, त्याच्या मुखातून शब्दही नको निघू द्या. डोळ्यातून येणारा प्रत्येक, त्या डोळ्यातून येणाऱ्या पाण्याचा एक एक थेंब त्या आईला हाकणार. ए आई, अगं काय चुकलं होतं माझं, तुझं तोंडही नाही पाहू शकतो का ग? एवढं कोण्या जन्माचं पाप असेल का ग माझं? तुझ्या मायेचा हात सुद्धा माझ्या डोक्यावरून फिरला नाही ग. एवढंच काय, अगं आज जर कोणी एखादं शाळेतून घरी येत असेल, शाळेतून घरी आल्याबरोबर त्या पोराला गाव भेटावं असं नाही वाटत, इतर घरातली सदस्य भेटावीत असं नाही वाटत. घरी आल्याबरोबर त्याला आई दिसावी, वाट पाहत ते डोळ्यानं, वाट पाहत. हे आई, आज किती दिवस वाट पाहिली म्हणजे तू परत येशील. आज किती दिवस मी हाक मारली म्हणजे तू परत येशील. आई हा शब्द सुद्धा त्या लेकराला कळाला नव्हता. त्या वेळेला आई जावी, फार मोठं दुःख आहे. आता एकाच गोष्टीचा प्रश्न निर्माण होतो. शेजारचा पोरगा त्याच्या आईला हाक मारतोय आई, आणि त्या मुलाची आई त्याला लगेच पाहू देते. काय रे बाळा? अगं हे लहान लेकरं, दोन मुलं, एक कळती मुलं, शाळेत जाणारी मुलं. शाळेत जे काही घडतं ना ते सगळं घरी आल्यानंतर आईला सांगतात. शाळेत जाताना आई वडिलांच्या गप्पा सांगतात. का गाई, आम्ही कुणाजवळ आमच्या खोड्या, आमचं चांगलं, आमचं वाईट कुणाजवळ सांगायचं? खरं तर फार मोठं महान हृदय असेल त्या माऊलीचं, जिनं ती आई गेल्यानंतर त्या लेकराचा सांभाळ केला. खरंच या ताईंचीच आई तर हाताच्या फोडाप्रमाणे त्या लहान बाळाला जपलो. फार कठीण असतं. लेकराला आईची ऊब मिळाली पाहिजे, लेकराला आईची सावली मिळाली पाहिजे, त्या लेकराला आईचं प्रेम मिळालं पाहिजे. यासाठी हाडाची गाडी रक्ताचं पाणी केलं. आज 1 वर्ष झालं. आज 1 वर्षाचं ते लहान बाळ, कुणी बघावं तर लढीवारपणे त्याचं कौतुक करावं. इतकं सुंदर आणि इतकं गोंडस बाळ त्या ताईनं आपल्याला दिलं, ती निघून गेली. आता एकच त्या लेकरासमोर प्रश्न आहे. काका काकी, मामा मामी, नाना नानी, आत्या सगळी मला पुन्हा पुन्हा दिसतात. कागा आजी, आई कुणाला म्हणू ग? आई कुणाला? अगं ही सगळी मुलं आईला हाक मारतात, मी कुणाला हाक मारू? मी कुणाला हाक मारू? सोडून या गेली आई,
कष्ट केलेस ग तू, 9 महिने 9 दिवस मुद्रा जागा दिलीस ग तू, असहाय्य दुःख न असहाय्य वेदना सहन केल्यास ग. मग सगळ्या लेकरांसाठी तू फार कष्ट केलेस. आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार, आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेली आई सारा परिवार, सोडून गेली आई सारा परिवार, सोडून गेली आई आम्हाले घराना. आई 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 आता म्हणू मी कुणाला, आई 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 आता म्हणू मी कुणाला. आज खरंच त्या लहान लेकरांसमोर प्रश्न आहे, आई म्हणावं कुणाला? आई म्हणू मी कोणी? आईचा हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोक काय. स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी, आई म्हणू मी कोणी? आई घरी नगारी, ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सगळं असू द्या तो, भविष्यात तुम्ही लाख रुपये कमवा, धन संपत्ती ऐश्वर्य पद पैसा, त्या आईच्या मातृत्वाशिवाय, त्या आईच्या वात्सल्याशिवाय, त्या आईच्या प्रेमाशिवाय आपलं जीवन सुखी नाही होत. विठ्ठल 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 विठ्ठल. ईश्वरी सत्य पुढे विलास नाही, जन्म जया मृत्यू दया. निश्चितच अनेक वेळा आता ही कारण आणखीन झाली, निमित्ताचा धनी केला असेल आणि अशा पद्धतीनं आपण इथपर्यंत आलोत. कधी ना तरी जावं लागतं. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भोगने ते फळ संचिताचे. काहीतरी याच्या पाठीमागे आपलं पूर्व सुकृत जोडलेलंच आहे. हे सगळं घडतं ठीक आहे, काही वैद्यकीय चुका आहेत, पण कुठे ना प्रारब्ध पूर्व संचितही जोडलेला आहे. आणि निश्चितच त्या गोष्टीचा आणखीन जर खेद करत बसलो, दुःख करत बसलो, तर आणखीन दुःखाचा उद्वेग होतो, आणखीन दुःख वाढतं, दुःख कमी नाही होत. संत सांगतात, ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आहे त्या परिस्थितीला तोंड देणं हेच आपलं खऱ्या अर्थानं जीवन आहे. परिस्थिती येणारे आपण बदलू नाही शकत, बरं का? येणारी परिस्थिती बदलू नाही, आपण आहे त्या परिस्थितीत स्थिर कसं राहू शकतो, याच्यासाठी भगवंताचं चिंतन, याच्यासाठी ही साधना करावी लागते. संत आपल्या जीवनामध्ये प्रापंचिक व्यवहारामध्ये जगत असताना नेमकं कोणतं काम, कोणतं कार्य आम्हाला इथपर्यंत करायचंय? कारण संत हे प्रयोजनाचं जीवन जगतात. लक्षात ठेवा, संत हे तुमच्या आमच्यासारखं सामान्यतेचं जीवन जगत नाही. संतांचं जीवन हे प्रयोजनाचं जीवन आहे, नियोजनाचं जीवन आहे. काय करायचं, काही करायचं, हे सगळं नियोजनाचं आहे त्यांचं. इथपर्यंत आलोत ना, किती धन येऊ द्यात, किती ऐश्वर्य येऊ द्यात, पण आम्हाला त्या ऐश्वर्याची, धनाची, पदाची लालसा नाही, तर आम्हाला भगवत प्राप्ती करून घ्यायचा हा उद्देश त्यांच्या मनात ठाम झालेला आहे. आयुष्य मोलाची हे घडी धरू पायांची आवड. आम्हाला भगवत प्राप्तीने आमच्या जन्माचं सार्थक करायचंय, हे निश्चित झालेलं आहे, हे ठरलेलं आहे. काय करणार आम्ही इथे आल्यानंतर? संत सांगतात, देवा तू इथपर्यंत कोण्याही योनीत आम्हाला घाल, कोणत्याही योनीत आम्हाला जन्म प्राप्त करू दे, तुझी सेवा करणं हे आमच्या खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म
याच साठी देवा घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याच साठी देवा असं नाही की फक्त माणसाच्या मनुष्य योनीमध्ये चालू म्हणून नाही. हे देवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. कशा करिता? तुझ्या सेवेकरिता, तुझ्या भक्ती करिता इथपर्यंत आम्ही आलो ना. आज खऱ्या अर्थानं तुझ्या सेवेची, तुझी साधना करून, नामचिंतन करून खऱ्या अर्थानं आमच्या जन्माचं सार्थक घडणार आहे. आणि खरंच आपण सर्वजण कलियुगामध्ये जगतो. इकडे लक्ष द्या. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधना सांगून भगवंताची प्राप्ती केलेली. सतयुगात वेगळी, द्वापारमध्ये वेगळी, त्रेताळमध्ये वेगळी, कलियुगामध्ये वेगळी. या चारही युगांमध्ये वेगवेगळी साधना सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये कलियुगात आपण कलियुगा माझी करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटी. इकडे लक्ष द्या. इतर युगांपेक्षा कलियुगात अगदी सोपी साधना, अगदी सोपी साधनात सोपे नाम हे केवळ. सोप्यातलं सोपं साधन. यावीन सकळ शिनावाया, यावीन सकळ शिनावाया, साधनात सोपे नाम हे केवळ. साधनातलं सगळ्यात सोपं साधन हे भगवत चिंतन. नामे तारी नामची केवळ आत्मसत्ता, नामची केवळ आत्मसत्ता, साधनात सोपे नाम हे केवळ. नाम हे केवळ, नाम हे केवळ. निवांत वाच बघा, काही गडबड नाही आपल्याला. निवांत वाच. कीर्तनात बसल्यानंतर थोडाफार प्रतिसाद असला पाहिजे. आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना ते असेच बघत बसतात.
थोडाफार स्वर कळावा, थोडाफार ताल कळावा, निश्चितच इथपर्यंत आपल्याला आनंद घेता येतो. विठ्ठल विठ्ठल कलियुगामध्ये उद्धार करायचा आहे आपला. हे पहा, हे सगळं ब्रह्मज्ञान हे किती जरी सांगितलं, आज कीर्तन काही कमी नाहीये, भजन काही कमी नाहीये, परमार्थ कमी नाहीये, फार चांगल्या परीनं परमार्थ विकसित झालेला आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचत आलेला आहे. पण सगळ्यात महत्वाचा भाग एकच आहे की आपल्याला आपल्या उद्धाराची तळमळ किती आहे हे फार महत्वाचं आहे. हे सगळं कधी घडतं, जेव्हा आपल्याला आपल्या उद्धाराची, आपल्याला आपल्या हिताची थोडी फार तळमळ असली पाहिजे. नाही बाबा, माझं चांगलं झालं पाहिजे, जन्माचं सार्थक झालं पाहिजे, इथपर्यंत आम्हाला इथपर्यंत याच्या चांगल्या सद्गतीची प्रार्थना आम्हाला करता आली पाहिजे. थोडीफार आपल्या हिताची तळमळ असेल ना तर माणसाला हे सगळं घडतं. नाही तर काही लोकांना चांगलं सांगा, वाईट सांगा, काही सुद्धा फरक पडत. ते आम्हालाच म्हणते तुम्हाला काही काम नाही काय. चांगला चाललेला सप्ताह जागच्या जागी बंद पडते. अशी काही नकारात्मक नास्तिक विचारांची माणसे चांगलं तर करू देतच नाही. वाईट कर्माची, वाईट प्रवृत्तीची माणसं, खऱ्या अर्थानं तमोगुणाची आचरण करणारी माणसं आहेतच. पण आपल्या हिताची जाणीव असली पाहिजे, ऐकून घेण्याची मानसिकता आणि खऱ्या अर्थाने हिताविषयीची तळमळ पाहिजे माणसाला. एक सामान्य मनुष्य झाडाखाली झोपलेला आणि एक साधक रस्त्यानं चाललेला, त्यानं जेव्हा त्या झोपलेल्या माणसाला पाहिल्याबरोबर यानं विचार केला, अरे एवढ्या धावपळीच्या जगात हा माणूस एवढ्या निवांत कसं झोपू शकतो, एवढ्या निवांत कसं झोपू शकतो. काहीतरी याला आपण काम दिलं, काहीतरी काम दिलं पाहिजे. एवढं आयुष्य बिझी लाईफ आहे माणसाची आणि हा एवढ्या निवांत झोपला, काहीतरी काम दिलं पाहिजे. या जाणाऱ्या व्यक्तीनं स्वतःच्या खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि 500 रुपये त्या झोपलेल्या माणसाला दिले. तो तटकन जागा झाला, म्हटला कशासाठी हे पैसे? काही नाही म्हटले, तू याच्यातून काहीतरी व्यवसाय सुरू कर. म्हणजे काय बाई 500 रुपयात काय व्यवसाय सुरू होईल? अरे म्हटले तू फळ बाजारात जा आणि काही फळं घेऊन ये. काय होईल त्यानं? अरे 500 रुपयाची फळ आण, दुसऱ्या बाजारात विक, 1000 रुपये मिळतील. आणि 1000 रुपये मिळाले, हा म्हटले ठीक आहे 1000 रुपये मिळतील, पण त्यानं काय होईल? 1000 रुपये मिळाल्यानं काय होईल? हा म्हटलं एक काम कर, 1000 रुपयांची आणखीन फळे घेऊन ये आणि दुसऱ्या बाजारात विक, त्यानं 2000 मिळतील. हा म्हटलं म्हणणं अगदी बरोबर आहे, 2000 रुपये मिळतील, पण 2000 मिळाल्यानं काय होईल? काय होईल म्हणजे तुला अजूनही कळलं नाही का? 2000 रुपये गुंतव, त्याचे 5000 रुपये मिळतील, 5000 रुपये गुंतव, त्याचे 10000 रुपये मिळतील. अशाने तुला बिझनेस बसेल, व्यवसाय बसेल, तुला व्यवसायाचं ज्ञान येईल, गुंतवणूक निर्माण, भांडवल तयार होईल आणि तू एक चांगल्या परीनं व्यावसायिक होऊ शकतोस. 10,000 रुपयांची फळं खरेदी कर आणि बाजारात विक, तुला आणखीन पैसे मिळतील. असा लाखो रुपयांचा उलाढाल तुझी महिन्याभरात होईल. अरे 1,00,000 रुपये तुला महिन्यात मिळतील. तो म्हटला अगदी बरोबर, अगदी खरं, 1,00,000 रुपये मला महिन्यात मिळतील, पण त्यानं काय होईल? एवढंच म्हणायचं, त्यानं काय होईल? आता ते जाणाऱ्याच्या एवढा राग आला त्याला. अरे त्यानं काय होईल, त्यानं काय होईल म्हणजे? अरे लाखो रुपयांची उलाढाल झाली, ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू होईल, बिझनेस चांगला बसेल, अरे चांगल्या परीचं जीवन जगता येईल, पैसा हातात येईल, व्यावहारिक ज्ञान येईल. अरे घर, गाडी, बंगला, जमीन, जायदाद, आरामात बसशील. म्हटलं मग आता काय करू? तू आरामातच बसतोय. आता अशांना जर आपण 8 दिवसाचा सप्ताह सांगितला, काय फरक पडेल सांगा? काही लोकांना 8 दिवस सप्ताह ठेवा, नाही तर 10 दिवस ठेवा, नाही तर महिनाभर कीर्तन करा, ते असेच बघत राहतील. देवा
खरंच त्याहुनी दगड बरे देवा. ज्यांना आपल्या हिताची जाणीव होत नाही, ज्यांना साधनाची जाणीव होत नाही, ज्ञानो हितेशाम अधिको विशेषः ज्ञानेन हीनः पशुभी समान. आपल्यामध्ये इतर जीवांपैकी जर काय विशिष्ट सांगितलं असेल, काय वैशिष्ट्य असेल, काय विशेषत्वानं जर आपल्याला जास्त दिलं असेल ना, तर ज्ञान माणसाला जास्त दिलेले, बुद्धिवान माणूस दिलेला आहे. बरोबर की नाही? इतर प्राण्यांपेक्षा आपल्याला बुद्धी ज्ञान जास्त दिलेली आहे. बरोबर, जास्त दिलेली आहे. नाही तर काय इतर जीवात आणि आपल्यात फरक आहे? इतर जीवांना काय कळतं पाप आणि पुण्य? आपल्याला कळतं पशु काय पाप पुण्य जाणते. वा वा वा, आमचे दोन्ही बंधू इतके तयार आहेत. उत्तम मध्यम भोग भोगिती काय एक उपजता मरती बहिरी अंध होती पामुखी. काही तर जीवाला पाप पुण्याकडे माणसाला कळतं. चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, पाप काय, पुण्य काय, हे आपल्याला कळतं. हे ज्ञान आपल्याला दिलेले आणि म्हणून माणसाला याचं जाणीव झालीच पाहिजे. या ज्ञानाचा चांगला उपयोग आपल्या जीवनात ब्रह्मतत्व जाणण्याकरिता केला पाहिजे, ना की दुसऱ्यांचे सातबारे आपल्या नावे करून घेण्याकरिता. ज्ञान आहे ना माणसाचं, पण ते कुठे चालवतो? नोटबंदी झाल्यानंतर आपलं डोकं किती चाललं, किती डोकी चालवली, किती ज्ञानाचा उपयोग केला, किती बुद्धीचा वापर केला माणसाने. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा किती बुद्धीचा वापर केला माणसाने. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्याला प्रापंचिक गोष्टींमध्ये आपली बुद्धी लगेच चालते, पण पारमार्थिक दृष्ट्या उद्धार करायचा असेल तर हे ज्ञान आपल्याला खऱ्या अर्थाने याचा फायदा करून घेता आला पाहिजे. संतांना याची जाणीव असल्या कारणानं सामान्य मनुष्य रूपी देह प्राप्त संसारी मी तो एक जाणे हरी. तुम्ही आम्ही अनेक प्रापंचिक गोष्टीमध्ये अनेक विषयांमध्ये जगणारी माणसं आहोत, पण संत मात्र विषय तो त्यांचा झाला नारायण. एक एक ते ब्रह्मतत्व जाणण्याकरिता मी तो एक जाणे हरी. इतर इतर जाणण्याची गरज नाही आम्हाला. तो एक तत्वानं असलेला, कारण रूपात भिन्नता आहे. लक्षात ठेवा, भगवंताच्या रूपात भिन्नता आहे, दिसण्यात वेगळेपण आहे, पण अस्तित्व एक आहे. जाणे अजय मी अजर, जाणे अजय
अक्षय मी अक्षर अपूर्व मी अपार आनंद मी जाने आज मी अजर. त्याचा अस्तित्व पाच भिन्नता आहे, अस्तित्व एक आहे. आम्हाला इतर जाणण्याची गरज नाही. खरी अर्थानं तो एक तत्वान असलेला, तो ब्रह्मांड नायक, तो चालक असणारा एक भगवान परमात्मा जाण या ठिकाणी संसारात आल्यानंतर मी तो एक जाणे हरीला जाणला. मी इतरांना जाणण्याची गरज नाही. आपण सगळा प्रपंच जाणण्याच्या मागे हे कळावं, ते कळावं, ते मिळावं, ते मिळावं, हे प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, त्याच्यापेक्षा मोठा बंगला, याच्यापेक्षा मोठी गाडी, त्याच्यापेक्षा मोठं पद. बरं एवढं सगळं मिळून तरी समाधानी का? आमच्या ओळखीतले एक जण मंत्री झाले. मंत्री, फार चांगली ओळख अशी, मंत्री झाले. चांगल्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळालं. आणि भेटीसाठी गेलो अभिनंदन करण्याकरिता. अभिनंदनाकरिता गेलो, पेढ्याचा बॉक्स दिला, हार घातले, पुष्पगुच्छ दिला, अभिनंदन केलं. सगळी लोक जमलेली कौतुक करत होती, वाहवा करत होती, जयघोष करत होती. अमुक अमुक यांचा विजय असो, सगळ्यांचा जयघोष चाललेला. आम्ही म्हटलं वा वा साहेब, फार चांगलं, किती चांगलं स्थान मिळालं, चांगल्या पद्धतीनं तुमचं काम आहे, चांगलं कर्तृत्व आहे, अशीच सेवा घडत राहू, असंच काम होत राहू. पण त्यांचा चेहरा मात्र पडलेला, अत्यंत पडलेला. जगाचं सगळ्यात मोठं दुःख यांच्यावरती की काय? म्हणलं का हो, एवढं सगळी लोक तुमचं कौतुक करतायत, लोक भेटायला आली, लोक तुमची वाहवा करतायत, लोक तुमची स्तुती करतायत, मंत्रिमंडळात चांगल्या पद्धतीनं तुम्ही निवडून आलात, मग अडचण काय? तुम्ही नाराज का? तुम्ही प्रसन्न दिसत नाही, तुम्ही हसत नाहीये, तुम्ही बोलत नाहीये, तुम्ही दुःखी का, नाराज का? ते म्हणले ताई अगदी खरंय, निवडणूक चांगली झाली, चांगल्या पद्धतीनं मी निवडून आलो, मंत्रिमंडळात चांगल्या पद्धतीनं आलो, लोक कौतुक करतात, भेटी गाठी घेतात, सगळं चांगलं आहे. म्हटलं मग दुःख कशाच आहे? असं खातं मिळालंय काही खाताच येत नाही. आता कशाच किती प्राप्त झालं तरी समाधान आहे का हो जीवन? कितीही जरी आपण प्राप्त केली, इथली साधनं गोळा केली, इथले प्रपंचाला जाणलं तरी सुद्धा फार मोठं दुःख आहे. माणसं जाणतो तरी सुद्धा दुःख आहे, कळत नाही. पण संतांनी मात्र मी तो एक जाणे हरी समाधान मिळालं. त्या एकाला जाणलं, जगाला जाणण्याची गरज नाही. एकाला ओळखलं, जगाला ओळखण्याची गरज नाही. कारण त्या एकामध्येच सगळं जग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संत म्हणतात आम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. नेनो अनेक काही धंदा, एकच काम नित्य ध्यातसे गोविंदा. मी सरळ सरळ घेतलं दुसऱ्या चरणाचं वर्णन बरं का. नित्य ध्यातसे गोविंदा, भगवंताचं ध्यान सातत्यानं करणं फार महत्वाचं आहे. सध्याच्या काळात आपण बाह्य स्वरूपानं देवाची भक्ती करताना दाखवतोय, पण आंतरिक मनानं आपण देवाचं किती ध्यान करतो याचं निरीक्षण प्रत्येकानं करायचं.
जगाला दाखवण्याची गरज नाही तुम्ही किती मोठे भक्त आहात, तुम्ही किती मोठी सेवा करताय, अजिबात गरज नाही. तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करत असताना तुम्ही कशा स्वरूपानं ते करता हे जगाला सांगण्याची गरज नाही. फक्त आपण केलेलं काम आणि त्या कामाची पावती आपल्या भगवंतापर्यंत पोहोचावी यात समाधान वाटलं पाहिजे खऱ्या अर्थानं. कारण जगाला दाखवलं काय नाही दाखवलं काय काही फरक नाही पडत. इथपर्यंत फक्त वरवरचं प्रेम दाखवणारं जग आहे, संत सांगतात आपल्याला. पण आत्मसुखाची अनुभूती जर घ्यायची असेल तर नित्य ध्यातच आहे गोविंदा, नित्य भगवंताचं ध्यान, प्रपंचाचं नाही, विषयांचं नाही, नित्य भगवंताचं ध्यान आपल्याला करता आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हृदयामध्ये त्या भगवंताला सामावून आपल्याला त्याचं ध्यान करता आलं पाहिजे. चला इकडे लक्ष द्या. तुम्ही चांगली सेवा अंतःकरणामध्ये ठेवा, चांगला भाव अंतःकरणामध्ये ठेवा आणि तोच भाव भगवंताला अर्पण करा. कारण भगवान परमात्माला तुमच्या दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. तसं तो सगळंच स्वीकारतो, पत्र पुष्पम फलम तोयम, सगळंच त्याला आवडतं. काही आपण तिथपर्यंत अर्पण केलं तरी तो प्राप्त करून घेतो. पण चांगला असा भाव जर त्याला दिला, ही चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. जर चांगला असा भाव त्याच्यापर्यंत अर्पण केला, विषयांची विरक्ती करून आपण जर परमार्थ केला तर तो उद्धार केल्याशिवाय राहत नाही. अंतरीची घेतो जोडी, अंतरीची घेतो जोडी, सागरे ग धरणी सागरे ग धरणी, अंतरीची घेतो जोडी, अंतरीची घेतो जोडी, अंतरी धरी 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 धरी, अंतरीची घेतो जोडी, अंतरीची घेतो धरी 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 बघा, अंतरीची घेतो जोडी, अंतरीची घेतो जोडी, अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देना साला गरे ग धरणी दा, गरे ग धरणी दा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देना दा, बाबा बाबा धनी 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 धनी. वा वा, पाठीमागचे रुसले का काय? काही टाळी वाजवणार झाली काही. चला, खरंच देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा आपला चांगला भाव आपल्या जीवनात परमार्थ घडून आणतो. आज ताईचं वय वर्ष 25 वर्षाचं, लक्ष देऊ नाही का? इकडे लक्ष द्या. वय वर्ष 25, पण 25व्या वर्षी सुद्धा ताईनं आपल्या जीवनात परमार्थ केला. मी असं ठामपणे सांगू शकते त्याचं एकच कारण, तिने खऱ्या अर्थानं आपलं मातृत्व जगलं, तिने आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार दिले, तिने आपल्या कुटुंबासाठी प्रामाणिक कष्ट केले. हाच त्या ताईच्या जीवनातला खरा परिणाम. आणि मुळात सौभाग्याचं लेणं घेऊन जाणं हे किती मोठं पुण्याचं काम आहे. एखाद्या वेळी नवरा बायको जर बोलत असतील ना, आजही तुम्ही निरीक्षण करा, अनेक वेळा एक 50-60 ओलांडलेले नवरा बायको जर बोलत असतील, ते दोघांची बातचीत चाललेली असेल तर कधी कधी चुकून एखादा असा विषय निघतो. नवरा म्हणतो, का ग भगवंताकडे मी अजूनही एक प्रार्थना करतो की तुझ्या आधी मला मरण यावं. तुझ्या आधी काय म्हणतात, तुझ्या आधी मला मरण यावं. कारण तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे. तू आहेस म्हणून एवढ्या चांगल्या पद्धतीचं रुबाबाचं जीवन मी जगू शकतो. तू आहेस म्हणून खऱ्या अर्थानं या घरामध्ये माझा एवढा अवावर आहे. ज्या क्षणाला घरातली पत्नी निघून जाते ना, लक्ष देऊ नका, घरातली पत्नी निघून गेली, घरातला तुमचा अधिकार संपतो. जो अधिकार पत्नी असल्यानंतरचा आहे तो अधिकार राहत नाही. अगं देवाकडे एकच मागतो, तुझ्या आधी मला मरण यावं. पत्नी पतीच्या नवऱ्याच्या त्या तोंडाला हात लावते, सांगते असं अजिबात बोलू नका. मी जेवढे काही व्रत केले, जेवढे काही उपवास केले, जेवढे काही नवस सायास केले, एकच मागणी आहे भगवंताकडे, मला मरण यावं तर सौभाग्याचं लेणं घेऊन यावं.
सौभाग्यवतीचं मरण यावं हो, सौभाग्यवतीचं मरण यावं. मला सोन्या नाण्यांची अपेक्षा नाही, मला दागदागिन्यांची अपेक्षा नाही. या जीवनामध्ये माझ्या पतीचं चांगलं नाव हाच माझ्या जीवनातला, कपाळाचं कुंकू हाच माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार आहे. तुम्ही किती तुळस सोनं अंगावरती घाला, कपाळाला कुंकू नसू द्या, आहे का सौंदर्य ते स्त्रीचं? नको मला दाग दागिना असू द्या काळमणी. तुमच्या पैशाची, धनाची श्रीमंती नका सांगू मला, कौतुक सांगू नका मला. माझ्या पतीचं समाजात असलेलं चांगलं नाव हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार आहे. पत्नी म्हणतात तिला, नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं, नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं. आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी. नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी. खरी अर्थानं प्रपंचाचा गाठा बोलत असताना या ताईनं अनेक गोष्टी सुखाच्या दुःखाच्या एकत्रितपणानं पाहिल्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या तिन्ही मुलांवरती चांगले संस्कार केले. तुम्ही म्हणताल ताई एक मुलगा, आई जन्माला आली, मुलगा जन्माला आला आणि आई वारली, मग त्याच्यावरती कसला संस्कार झाला? सगळ्यात लक्ष देऊ नये का? बाह्य जगात आल्यानंतर संस्कार करण्याची गोष्टच नाही. जेवढे काही मुलांवरती संस्कार होतात त्याच्यापेक्षा 100 पैकी निम्मे संस्कार हे आईच्या गर्भातच होत असतात. लक्षात ठेवा, गर्भसंस्कार ज्याला आपण म्हणतो, या आईनं या लहान लेकराला या गर्भातूनच खऱ्या अर्थानं चांगल्या विचाराचं ज्ञान दिलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथपर्यंत चांगल्या पद्धतीनं तो मुलगा आपल्याला पाहायला मिळतो. मी आणखीन एक सांगेल, आजही ती देह स्वरूपानं जरी नसली तरी आजही त्या ताईचे विचार, आजही तिचं मातृत्व या मुलांमध्ये, आजही त्या मुलांकडे पाहिलं तर ताईचं ध्यान यावं, आठवण यावी. खऱ्या अर्थानं त्यांच्या चालण्यात, बोलण्यात, हसण्यात, त्यांच्या सगळ्या खेळण्यामध्ये त्या ताईचं अस्तित्व पाहायला मिळतं. की आजही या विचारांमध्ये, आजही मुलांमध्ये आई कधीच लेकरांना सोडून जात नाही. शब्द ऐका, आई कधीच मुलांना सोडून जात नाही. तिचं अस्तित्व आजही जिवंत आहे. पुन्हा एकदा ती आज भेटते पुन्हा. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीली जाई पिलाला भेटाया. आज घायाळ पक्षीली जाई पिलाला भेटाया. आजही ती या लेकरांपर्यंत येते, आजही तिचे विचार येते. कोणी जर विचारलं ना काय केलं त्या ताईनं, तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखाखाली भरविला खिचारा, घेऊन या पंखाखाली
आजही तिचं मातृत्व जिवंत आहे. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आईच्या हृदयामध्ये संपूर्णतः लेकरू बसलेलं, मूल बसलेलं असतं. तिला जगाचं काही नाही, आपल्या लेकराविषयीचं प्रेम तिच्या अंतःकरणात असतं. म्हणून देह स्वरूपानं जरी नसली तरी देखील आजही ती आपल्यामध्ये कर्मानं उत्तमची पुरी कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माणसाचं कर्म माणसाला जिवंत ठेवतं. या 25 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी निश्चितच या मातेनं आपल्या चांगल्या कर्मातून केलेला परमार्थ, कारण प्रपंच करून परमार्थ साधावा. संतांनी आपल्याला याची जोड सांगितलेली. चांगला उत्तम प्रपंच म्हणजे चांगला परमार्थ आहे. बरं काय, उत्तम प्रपंच हा चांगला परमार्थ आहे. त्यामुळे निश्चितच चांगल्या प्रपंचाची, चांगल्या विचारांची देवाणघेवाण इथपर्यंत पुढच्या आयुष्यातही झाली पाहिजे. आज त्यांच्या पश्चात त्यांच्या पतींवरती भाऊसाहेब करगळ फार मोठं दुःख आहे. आज त्यांची सासू सासरे शहाजी करगळ असतील, त्यांच्या सासूबाई असतील, फार मोठं दुःख आहे. त्याचबरोबर त्यांच्या माहेरची मंडळी, आई वडील, फार मोठं दुःख आहे. खरं तर त्यांच्या आईनं म्हणजे नातवासाठी आता ती आई झाली आणि खरंच आईच्या अंतःकरणानं त्या नातवाला प्रेम दिलं. त्या आईसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणून निश्चितच त्यांनाही फार मोठं दुःख आहे. एकूण ती आपल्या पोटी जन्माला आलेली आपली लेक, हृदयाचा तुकडा, काळजाचा तुकडा असणारी ती लेक आपल्याला सोडून जावी याच्यापेक्षा दुःख आई बापाच्या जीवनात दुसरं कोणतं मोठे. निश्चितच ज्येष्ठा अधिक कनिष्ठाचे जाणे हे फार मोठं दुःख आहे. त्यामुळे ईश्वरी सत्य कोणी विलास नाही. त्याचबरोबर त्यांची 3 मुलं या ठिकाणी, मोठी मुलगी मानसी करगळ, त्याचबरोबर जयेश करगळ आणि आता 1 वर्षाचा त्यांचा असणारा त्यांचा बाळ शिवशीतल करगळ. खरंच फार मोठं या लेकरांनाही दुःख आहे. इथून पुढच्या 1 वर्ष झालंच, पण इथून पुढच्याही काळामध्ये त्या आईचं खरं मातृत्व नाही पाहायला मिळणार, तिचं खरं प्रेम नाही पाहायला मिळणार. परंतु मी म्हणेन तिच्या विचारानं घडलेली ही मुलं आहेत. त्यामुळे निश्चित आज त्यांच्या पतींमध्ये सुद्धा चांगल्या विचारांची एक खऱ्या अर्थानं परमार्थ आपल्याला पाहायला मिळतो. एवढा मोठा जनसमुदाय कुणासाठी येतो? फक्त पद पैसा बघून नाही माणसं येत. कुठेतरी चांगल्या विचारानं, माणुसकीनं कमवलेली माणसं असतील ना, तर त्याच माणसासाठी माणसं येतात. बरं का, त्या कुटुंबानं, करगळ परिवारानं एक आपल्या आपुलकीनं, आपल्या चांगल्या विचारानं कमवलेली ही सगळी माणसं आहेत. ही श्रीमंती आहे करगळ परिवाराची. एवढी लोक एवढ्या धावपळीच्या जगात एका वेळेला उपस्थित राहतात. मला वाटतं याच्यातूनच करगळ परिवाराचं कर्तृत्व कळतं, याच्यातूनच या ताईचं चांगलं पुण्यकर्म कळतं. वेगळी काही पावती देण्याची गरज नाही आपल्याला. निश्चितच जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संसारात येऊन सुद्धा, सामान्यत्वाना तुमच्या आमच्यासारखा देह प्राप्त करून सुद्धा साधनेच्या माध्यमातून भगवत चिंतन करून भगवंताची प्राप्ती करून आपल्या जन्माचं सार्थक कसं करून घेता येईल. नेणे अनेक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा. प्रत्येक क्षणोक्षणाला आमचं भगवंताचं ध्यान असलं पाहिजे. निश्चितच माहेची कामं वाचे गाऊ तुझे नाम, आयुष्य मुलाची गडी धुरूपायांच्या बळी, अशा स्वरूपाचा संतांचा भाव आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये विषय येतात, नाही असं नाही, आम्हालाही विषयांची बाधा झालेली, पण आमचे विषय हे प्रपंचासाठी लागू पडत नाही. आमचे विषय हे भगवान परमात्म्यासाठी लागू पडतात. क्रोध निर्माण झाला तरी देवाच्या प्राप्तीसाठीचाच, काम निर्माण झाला तरी तो भगवंताच्या प्राप्तीसाठीचाच, लोभ निर्माण झाला तरी सुद्धा तो देव माझा माझा माझा, हा जो लोभ आहे, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हा जो स्वार्थ संत दाखवतात तो सुद्धा भगवान प्रतीचाच. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. 3ऱ्या चरणाचं वर्णन केलं, 3रं चरण व्यक्त केलं. अवघा माझा पंढरीनाथ हे विषय सुद्धा आमचा भगवान परमात्माच आहे. त्यामुळे निश्चित आम्हाला इतर दुसऱ्या कोणत्या विषयांची गरज पडत नाही. अधिक जण बोलता आपल्या सर्वांनाच भगवत चिंतन करायचंय. हाताने टाळी, मुखानं भजन. विठोबा रखुमाई हरी दे विठोबा रखुमाई, विठोबा
संभाजी महाराज की जय, गो माता की जय. येऊनी संसारी मी तो एक जाणे हरिणी अनेक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. आज या ठिकाणी शीतलताईच्या जाण्यानं फार मोठं दुःख सर्व करगळ आणि समस्त अपतिष्ठ नातेवाईकांवरती ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अधिक जण बोलता आज कीर्तनरूपी सेवेकरिता सुंदर अशी गायनाची उत्कृष्ट अशी साथ आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बंधुस्थानी असणारे दत्तात्रय महाराज असतील. एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि निलेश महाराज, आदरणीय निलेश महाराजांचे खूप मनापासून धन्यवाद. फार गोड अशी सुरांची साथ प्राप्त झाली. त्याचबरोबर उत्कृष्ट अशी मृदुंगाचे दोन्ही आमच्या बंधूंनी फार गोड अशी साथ केली. आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज असतील, महाराज तुमचे खूप मनापासून धन्यवाद. गोड अशी मृदुंगाची साथ प्राप्त केली खरंच. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं मृदुंगाची साथ प्राप्त केली आमचे दादा महाराज असतील. दादा महाराजांचंही मनापासून या ठिकाणी मनापासून धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीचा स्नेहप्रेम आमच्यावरती बहिणीच्या अंतकरणाचं प्रेम आहे. सर्वच टाळकरी वृंदांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी सर्वांची टाळांची साथ प्राप्त झाली. विनेकरी महाराज असतील, त्याचबरोबर हार्मोनियमची सुरांची साथ असेल आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन दादा, पुण्यवान दादा तुमचे, पुण्यवाणी चॅनेलचं नाव आहे का, पुण्यवाणी यूट्यूब चॅनेलचं नाव आहे. हे जे कीर्तन आहे ते चित्रीकरण करून काही दिवसांमध्ये तुम्हाला पुण्यवाणी या यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळतील. सर्वांनी पहा असं विनंती करते. अधिक जण बोलता या ठिकाणी या कुटुंबाच्या वतीनं ज्यांचं कॉन्टॅक्ट आम्हाला इथपर्यंत झालं, बाप्पा शिंदे यांचंही धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तसेच सुंदर अशा पद्धतीनं साऊंड ऑपरेटिंग ज्यांनी केलं, एकदा साऊंड सिस्टीमसाठी उद्धव महाराज मनापासून धन्यवाद. सुंदर अशी सिस्टीमची सेवा या ठिकाणी तुम्ही दिलीत. त्याचबरोबर उपस्थित सर्व महिला वर्ग, श्रोते, पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. फार मोठी दुःखद अशी घटना 1 वर्षापूर्वी घडली करगळ परिवारामध्ये, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही. आता जाता जाता माझी एकच विनंती आहे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, खऱ्या अर्थानं सध्याच्या काळात हे शेजारियांचं फार मोठा आता हे घडतंच, कारण सध्याचं वातावरणच तसं आहे, सध्याचा काळ तसा आहे. जुन्या काळात अशा काही गोष्टी होत नव्हत्याच. नॉर्मल अशी नैसर्गिकरित्या डिलिव्हरी व्हायची, तेवढ्या माता माऊल्यांचे शरीर कणखर होतं. आज सध्याच्या काळात आपण आपली फिजिकल, इकडे लक्षात ठेवा, फिजिकल हेल्थ इतकी खराब करून घेतली आहे, शारीरिक ऊर्जा इतकी कमकुवत झालेली आपली. माझी विनंती असेल प्रत्येक स्त्रीला, आज घरामध्ये स्त्री चांगली असेल तर ते घर चांगले बरं, स्त्रीचं आरोग्य चांगलं असेल तर त्या कुटुंबाचं आरोग्य चांगले. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा नाजूक काळामध्ये तर फारच चांगल्या पद्धतीनं काळजी घ्या. अजिबात कोणत्या गोष्टीचा हलगर्जीपणा करू नका. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार फार मोठं दुःख आपल्याला देऊन जातात. त्यामुळे खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये हा एक उपदेश म्हणून तुमच्या ध्यानात ठेवा, प्रत्येकीनं आपली काळजी घ्या. सध्याच्या काळामध्ये हे थोडंसं आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलेल्या विचारांना धरून राहता येईल. जुनी माणसं 9 महिने कष्ट करायची, 9 महिने काम करायची. सध्याच्या काळात 3रा महिना लागला की बेड रेस्ट सांगतात, 2रा महिना लागला की बेड रेस्ट सांगतात. का नाही, हालचाल नको आता. आणि या कारणानं खऱ्या अर्थानं फार शरीरामध्ये फार गोष्टी बदलतात. त्यामुळे जुन्या माणसांनी ज्या काही आपल्या जुनी जाणत्या सासूबाई असतील, आई असतील, आजी असतील, काही फार चांगल्या गोष्टी सांगतात त्या आत्मसात करा आणि त्यांच्या विचारांना जगण्याचा प्रयत्न करा. निश्चितच आपल्याला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक जण बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. प्रत्येकानं गोसेवा करा. मी स्वतः गोसेवक आहे. भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. जमेल तशा पद्धतीनं आपण गोमातेची सेवा केली पाहिजे. एक तरी गाई आपल्या घरी असलीच पाहिजे. आईची आणि गाईची सेवा जीवनात टाळू नका. अधिक जण बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते आणि सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते. सगळेला ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माझी फार अशी तब्येत आज बरी नाहीये. वातावरण थोडंसं हवामान खराब आहे. प्रवासानं या गोष्टी सगळ्यांना थोडासा त्रास होईल. पण
दादांना बाबांना स्वतः कॉन्टॅक्ट झालं की कार्यक्रमात थोडं काही तुका म्हणे 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 धनी विठ्ठल धनी विठ्ठल मी सेवक नेने काही काही धंदा नेने आणि काही धंदा धनी विठ्ठल मी सेवक नेने आणि काही धंदा नेने आणि काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से नित्य ध्यात से गोविंदा 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 सानी दादा नि दादा नि दादा नि दादा रे 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 गा रे गा रे गा रे गा सानी दादा नि दादा नि दादा नि दादा सानी द प म ग सानी द प म ग सानी द प म ग बबनी सानी 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 सानी दादा नि दादा नि दादा रे 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 गा रे गा रे गा रे सानी दादा नि दादा नि दादा नि दादा सानी द प म ग सानी द प म ग सानी द प म ग बबनी सानी 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 दादा नि दादा नि दादा रे 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 गा रे गा रे गा रे गा रे सानी दादा नि दादा नि दादा नि दादा सानी द प म ग सानी द प म ग सानी द प म ग बबनी सानी बबनी सानी बबनी सानी बबनी सानी बबनी सानी बबनी सानी बबनी सा 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 नित्य ध्यात से नित्य ध्यात से गोविंदा अनेक काही धंदा निधे काही धंदा वा वा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल दे दे विठ्ठल दे दे हा विठ्ठल दे दे